नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कपिल के ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. टीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषण या सिरीजच्या भाग 7व्या मध्ये या ठिकाणी आपण 2021चा जो टीईटी पेपर 1 होता त्याचे प्रश्न आज बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा. बघा या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 61 पासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की प्रश्न क्रमांक 61 मध्ये काय आहे? अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. आता अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्ती बघा, तर कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. या ठिकाणी बघा, प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती, सामाजिक क्षेत्रीय उत्पत्ती, सामाजिक अध्ययन उत्पत्ती आणि माहिती प्रक्रिया प्रतिमान. मग याच्यामध्ये अगोदर समावेश होणाऱ्या बघणार आहोत आपण. या ठिकाणी की प्रभुत्व अध्ययन उपपत्ती याचा या ठिकाणी समावेश होतो, सामाजिक अध्ययन उपपत्तीचा समावेश होतो, माहिती प्रक्रिया प्रतिमांचा समावेश होतो. परंतु या ठिकाणी समावेश होत नाही तर ती कोणती आहे? क्षेत्रीय उपपत्ती आहे. बघा, या उपपत्तीचा या ठिकाणी समावेश होत नाही, म्हणजे आपलं उत्तर आहे क्रमांक 2चं क्षेत्रीय उपपत्ती. त्यानंतर बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली? आता सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जर म्हटली तर स्पष्टपणे आपल्याला माहित असला पाहिजे ती अल्बर्ट बांदुरा आहे. बघा, लक्षात ठेवा, अल्बर्ट बांदुरा, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती. त्यानंतर 63 क्रमांकाचा प्रश्न बघा, प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? आता प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या अध्ययनशील वृत्तीची निर्मिती, ठीक आहे, तर कोणत्या क्षमता महत्वाच्या आहेत? त्याच्यामध्ये शिक्षक वृत्ती निर्माण व्हावी, हे बरोबर आहे. स्वतंत्र विचार करण्याची क्षमता निर्माण व्हावी, निर्विवेक बुद्धी निर्माण व्हावी आणि समस्येचा उकल करण्याची कुवत निर्माण व्हावी. म्हणजे ह्या सगळ्या क्षमता त्याच्यामध्ये असणे आवश्यक आहे. म्हणजे अ, ब, क, ड सर्व. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानांचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. बघा, कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी आणि अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे. तर ते आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. लक्षात ठेवायचं, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने म्हणजे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवणे आणि उद्गामी अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे ही आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. ठीक आहे. त्यानंतर 65 बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? आता खालील अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य बघा, कोणते वैशिष्ट्य योग्य नाही ते बघायचं. अध्ययन हे नेमकी कृतीद्वारा घडत असते, बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो, हे सुद्धा बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. आता बघा, या ठिकाणी सर्वच प्राण्यांचे अध्ययन सारखे असते असे नाही. प्रत्येकाचे अध्ययन करण्याची क्षमता वेगवेगळी, त्यांचे वैशिष्ट्य वेगवेगळे असते. म्हणजे आणि अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया, हे बरोबर आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? वैशिष्ट्य योग्य नाही म्हटलं तर क्रमांक 3चं, जे सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, कारण सर्व प्राण्यांची अध्ययनाची प्रक्रिया ही सारखी नाही. त्यानंतर 66 बघा, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? तर अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, ही व्याख्या आहे बघा 66 गिलफर्डची. अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, तर ही जी व्याख्या ही गिलफर्डची यांची अध्ययनाची व्याख्या आहे. त्यानंतर बघा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी कराव्यात? आता कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, प्रेरकाची तीव्रता कमी करावी, कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पठारावस्था निर्माण होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे?
तर आपल्याला बघा विद्यार्थ्यांमध्ये सर्वात प्रथम अभिरुची निर्माण केली पाहिजे, बरोबर आहे. त्या विषयासंबंधित अभिरुची निर्माण केली पाहिजे, म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर प्रेरकाची तीव्रता कमी करावी, हे विधान चूक आहे, कारण प्रेरकाची जर तीव्रता कमी केलं तर अध्ययनाची गती सुद्धा कमी होऊ शकते. त्यानंतर त्यामुळे हे ब क्रमांकाचं चूक आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, बरोबर आहे. कौशल्य संपादनात चुकीच्या सवयी जर आत्मसात केल्या तर काय होईल, अध्ययनाची गती कमी होईल. त्याच्यामुळे ते आत्मसात करू देऊ नये, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि वेग आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टी लक्ष केंद्रित करावे. बघा असं जर केलं तर पठारावस्था निर्माण होऊ शकते, म्हणजे अध्ययनाची गती फक्त वेगावर जर नियंत्रण केलं त्याच्यामध्ये अचूकता येणार नाही, आणि अचूकतेवर जर लक्ष केंद्रित केलं तर वेग येणार नाही, त्याच्यामुळे ते अध्ययनाची गती कमी होईल. त्यामुळे हे विधान सुद्धा चूक आहे. म्हणजे आपले विधान कोणते बरोबर आहे, तर अ क्रमांकाचं आणि क क्रमांकाचं, म्हणजे अ आणि क. बघा ठीक आहे. त्यानंतर बघा की 68 क्रमांकाचा क्वेश्चन, खालील अध्ययनाची व्याख्या मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्यात. अध्ययनाची व्याख्या आणि त्यांच्या मानसशास्त्राच्या जोडण्या, यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता. आता मन अध्ययन म्हणजे आता मन, उडवर्त, गेट्स आणि सिगोल. बघा आणि अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तन होणारी सुधारणा, अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तनातील बदल, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन याच्यामधील सुधारणा, अध्ययन ही बदल घडवून आणण्याची प्रक्रिया किंवा क्रिया आहे. ठीक आहे. आता याच्या जोड्या लावायच्या आपल्याला. तर मन यांची जी व्याख्या आहे, बघा मन यांची व्याख्या काय, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन याच्यामधील सुधारणा आहे. हे मन यांची व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन याच्यात बदल म्हणजे सुधारणा आहे. तर म्हणजे अ ला एक नंबरला क असेल. बघा आता एक नंबरला क कुठं आहे, तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. ठीक आहे. दुसरं बघा आता उडवर्थची व्याख्या काय आहे, की अध्ययन ही बदल घडवून आणणारी प्रक्रिया आहे. अध्ययन काही बदल घडवून आणणारी प्रक्रिया आहे, म्हणजे 2 ला ड असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर गेट्सचं व्याख्या की अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तन होणारी सुधारणा. ठीक आहे. गेट्सची व्याख्या म्हणजे 3 ला अ राहील. ठीक आहे. त्यानंतर चौथं जे आहे सिगोलची जी व्याख्या आहे ती आहे अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित किंवा अनुभवाश्रित वर्तनातील बदल होय. अनुभव मिश्रित वर्तनातील बदल म्हणजे सिगोलची व्याख्या आहे, म्हणजे चौथ्याला ब आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही. ठीक आहे. 69 बघा काय म्हणते, अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. ठीक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावते. आता खालीलपैकी जे आहे 4 पर्यायापैकी कोणत्या अभिसंधानाचे उदाहरण नाही. त्याच्यामागे बघा आता की अध्ययनाची वृत्ती बदलता येते, अध्ययनार्थांना वाटणारी अकारण भीती अभिसंधानाने नष्ट करता येते, अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते, आणि अध्ययनार्थांना योग्य सवयी लावता येतात. मग अभिसंधानाचे उदाहरण बघा की अभिसंधान वैशिष्ट्य काय आहे, की अध्ययनार्थांना वृत्ती बदलता येते. बरोबर आहे. अध्ययनार्थाची जी वृत्ती आहे ती अभिसंधानाद्वारे बदलता येते, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे पहिलं. ठीक आहे. दुसरं बघा अध्ययनार्थांना वाटणारी अकारण जी भीती आहे ती अभिसंधानाने नष्ट करता येते, हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययनार्थाच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असतं, असं म्हटलंय अशक्य असतं, हे विधान चूक आहे. कारण अध्ययनार्थ जे चमत्कारिक वर्तन आहेत ते सुद्धा अभिसंधानाने बदल करता येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. आणि चौथं बघा अध्ययनार्थाने योग्य सवयी लावता येतात, अभिसंधानाने काय होते, योग्य सवयी लावता येतात, म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. आपलं योग्य उत्तर काय आहे, की अभिसंधानाचे उदाहरण नाही. कोणतं नाही आहे, मग क्रमांक 3च आहे. बघा हे वाला क्रमांक 3चा. ठीक आहे. त्यानंतर बघा 70 प्रत्येक बालक हे वेगळे असून निसर्गाची एकमेव अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात. बघा आता अनुवंशाचे जे नियम आहेत, साधर्म्याचा नियम, विविधतेचा नियम. ठीक आहे. तर याच्यामध्ये
काय म्हणते, बालक हे वेगळे असून प्रत्येक बालक वेगळे आणि ते निसर्गाचे एकमेव अद्वितीय आहे. म्हणजे एक बालक दुसऱ्या बालकासारखे नसते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक आणि शारीरिक सुद्धा भेद असतात. हे कोणत्या नियमानुसार आहे, तर तो नियम आहे 70चा बघा, विविधतेचा नियम. ठीक आहे, विविधतेचा नियम आहे. त्यानंतर बघा 71, मानवी प्राण्यांची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. आता या ठिकाणी मानवी प्राण्यांची घडण आणि अनुवंश परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होते. कोणत्या घटकावर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. परिस्थितीचा प्रभाव बुद्धिमत्तेवर होत नाही, त्यामुळे क्रमांक 3चा तर ऑप्शन अगोदरच कट करावं लागेल आपल्याला. त्यानंतर परिस्थितीमुळे डोळ्यांचा शरीराचा रंग ठरत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, तर आता राहिला स्वभाववृत्ती आणि पक्वतेचे वय. तर पक्वतेचे वय सुद्धा परिस्थितीवरून ठरत नाही, तर ते परिस्थितीवरून फक्त स्वभाव आणि वृत्ती ठरत असतो. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर केवळ 72 क्रमांकाचा क्वेश्चन बघा. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होती ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे. आता ह्या ठिकाणी संवेदनेची व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे, आणि आता संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे ते ठरवायचं आपल्याला. तर संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे. आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती सक्रिय असते आणि संवेदना प्रक्रिया मनाचा एक अकारणरूप व्यापार आहेत. यापैकी बघा, संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया आहे, हे विधान चूक आहे. ठीक आहे, कारण संवेदना ही फक्त आंतरिक प्रक्रिया नाही, तर ती बाह्य प्रक्रिया सुद्धा आहे. त्यानंतर आपली इच्छा असेल तरच संवेदना होते. आपली इच्छा असो की नसो, संवेदना निर्माण होते म्हणजे होते. ठीक आहे, त्यानंतर संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, हे विधान सुद्धा चूक आहे. ठीक आहे, व्यक्ती सक्रिय नसला तरी सुद्धा संवेदना निर्माण होत असतात. तर मग आपले योग्य उत्तर जे म्हणजे विधान योग्य कोणतं आहे, तर 4थं विधान जे आहे, संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकारणरूप व्यापार आहे. ठीक आहे, नंतर 73 क्रमांकाचा प्रश्न बघा की हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा हे नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य व एखादी प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते. आता बघा, हे सगळे इंद्रिय भ्रम आहेत. ठीक आहे, तर जे नाण्या म्हणजे पांढराचा वर्तुळाकार कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा नाण्यासारखे भासतो. चांदण्या रात्री एखादे झुडूप पाहून मनुष्य एखादे प्राणी असल्याचा भास होतो. हे इंद्रिय भ्रम दोष आहेत. परंतु कोणते आहेत, ते कशामुळे होतात, तर ते विशिष्ट मनस्थितीमुळे होतात. लक्षात ठेवा, तर ते विशिष्ट मनस्थितीमुळे होतात. 74 बघा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. आता या ठिकाणी प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. वरीलची व्याख्या जी आहे ती प्रतिमेची व्याख्या आहे की म्हणजे ज्ञानेंद्रिय उद्दीपित नव्हता, पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा. तर प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे की प्रतिमा प्रतिमा स्थिर असतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही आणि सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. आता बघा, प्रतिमा स्थिर असतात हे विधान चूक आहे, कारण प्रत्येक वेळेस प्रतिमा स्थिर असेलच असणे. प्रतिमा अस्थिर सुद्धा म्हणजे प्रतिमा अस्थिर असतातच. ठीक आहे, त्यानंतर दुसरं जे प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते. आता प्रत्येकामध्ये प्रतिमाची तीव्रता सारखी असेल असं नाही, तर प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे दुसरं पण येणार नाही. आता पूर्वानुभवाशी प्रतिमा तयार होत नाही, हे वाक्य बरोबर आहे, कारण एखाद्या गोष्टीचा आपल्याला जर पूर्वानुभव जर नसेल तर त्याची प्रतिमा आपल्यामध्ये निर्माण होणार नाही. म्हणजे प्रतिमा निर्माण होण्यासाठी पूर्वानुभव असणे आवश्यक आहे. म्हणजे हे विधान बरोबर आहे आपलं. आणि 4थं बघा की सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. बघा, हे सुद्धा वाक्य चूक आहे, कारण बघा की सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने म्हणजे प्रत्येक गोष्टीची प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होणार नाही, कमी जास्त असू शकते. म्हणजे 4थं सुद्धा चूक आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे 3ऱ्या क्रमांकाचं, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही.
त्यानंतर बघा 75वा प्रश्न, अध्ययनार्थ्यांच्या कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे. आता अध्ययनार्थाच्या कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, बरोबर आहे. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, बरोबर. खेळातून कल्पना विकसित करणे, वाद्यवादन करून घेणे हे सुद्धा बरोबर आहे, आणि प्रदर्शन मान्य करून घे, जे चारही बरोबर आहेत. म्हणजे अ ब क ड सर्व. त्याच्यामुळे काही कल्पनाविष्काराची त्यांना विद्यार्थ्यांना संधी मिळेल. ठीक आहे. 76 बघा, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय की मन या ठिकाणी बघा की मन यांच्या मते म्हणजे पूर्वानुभवाच्या विविध अंगाची काय करणे, मनातल्या मनात जुळवाजुळव करणे. ठीक आहे. तर पूर्वानुभवाच्या विविध अंगाची जुळवाजुळव करणे म्हणजे स्मरण होणार नाही, बुद्धी तर नाहीच. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आता प्रेरणा म्हणजे अध्ययनाला पूरक अशी क्रिया आहे. ठीक आहे. जे विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. तर विचार याच्यामध्ये बघा, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय, तर ते विचार आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर 77 क्रमांक प्रश्न बघा, दोन घटना एकमेकामागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारणभाव संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या परीक्षेला जाताना जर मांजर आडवी जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरले जाते. हे खालीपैकी कोणत्या विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यामुळे निर्माण होते. ठीक आहे. तर दोन घटना एकामागोमाग घडल्या तर त्याचे कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. हे कुठे होते, दोन घटना एकामागोमाग घडल्या तर कार्यकारण संबंध जोडणे, याच्यामध्ये स्पष्ट आहे की काकतालीय आहे. आता काकतालीय आहे म्हणजे काय की योगायोगाने. ठीक आहे. समजा कावडा बसाला आणि फांदी तुटाला, म्हणजे कावडा बसण्याशी आणि झाडाची फांदी तुटण्याशी नाही, म्हणजे हे दोन घटना आहेत, परंतु त्यांचा एकमेकाशी संबंध जोडला जातो. ठीक आहे. तशाच प्रमाणे परीक्षेला जाताना मांजर जर आडवी गेली तर नापास होणे हे ठरवले जाते. तर हे कशामुळे, तर काकतालीय न्यायामुळे. ठीक आहे. त्यानंतर 78 बघा, धारणेबाबत खालीपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे. आता धारणेबाबत बघा, तर पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, धारणा उपबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात. याच्यापैकी योग्य वैशिष्ट्य म्हणजे बघा की पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही, हे चूक आहे. ठीक आहे. धारणेवर परिणाम होतो. ठीक आहे. तर दुसरं बघा की धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, हे वाक्य एकदम योग्य आहे, बरोबर आहे. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की धारणा बोधावस्थेत जर असेल तर आपल्याला चटकन आठवते. जर धारणा उपबोधावस्थेत असेल तर चटकन आठवणार नाही, म्हणजे विधान क्रमांक 3 सुद्धा चूक आहे. कारण धारण जर उपबोधावस्थेत असेल किंवा अबोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवत नाही. ठीक आहे. आठवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, परंतु आठवलंच असं नाही, त्याच्यामुळे हे चूक आहे. अबोधावस्थेतील बाबी प्रयत्न केल्यावर आठवतात, जे अवबोधावस्थेत बाबी असतात त्या आठवतीलच असं नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपले योग्य जे उत्तर आहे सर्वात योग्य, धारण बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते, पर्याय क्रमांक 2च. आता 79 बघा, विस्मरणाबद्दलची खालीपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. या ठिकाणी अयोग्य वाक्य आपल्याला निवडायचं आहे. तर विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, हे वाक्य बरोबर आहे, लक्षात ठेवा. जसं स्मरण आवश्यक आहे, विस्मरण सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत, हे सुद्धा बरोबर, लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही गोष्टी विसराल काही, तेवढंच स्मरण सुद्धा चांगलं असते. ठीक आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. तर बघा, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, आणि धारणा जितकी जास्त तितके विस्मरण, ह्या दोन वाक्यामध्ये आपण कन्फ्युज आहोत. ठीक आहे. मग आपल्याला योग्य उत्तर निवडायचं. पर्याय क्रमांक 1 तर कटलाच आपला, दुसरा सुद्धा कटला, म्हणजे हे दोन पर्याय येणार नाही, मग तिसरं केव्हाच होतं. आता धारणा जितकी कमी असते, ठीक आहे, तितके विस्मरण जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. धारणा जितकी कमी तितके विस्मरण जास्त असते, म्हणजे हा पर्याय आपला काय आहे, अयोग्य आहे. म्हणजे आपल्याला उत्तर जे आहे ते आपलं या ठिकाणी भेटलेलं आहे की पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी.
लक्षात ठेवायचं. आणि धारणा जितकी जास्त असते तितकेच विस्मरण कमी होते. म्हणजे हे पर्याय सुद्धा बरोबर आहे. आपले योग्य उत्तर राहिलं तिसरं, धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी, हे अयोग्य आहे. त्यानंतर बघा 80वा प्रश्न, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता आंतरिक प्रेरणाबाबत बघा, विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. आणि प्रोत्साहन हे आंतरिक प्रेरणा आहेत. अभिरुची आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. आता अयोग्य विधान, ठीक आहे, अयोग्य विधान काय आहे की विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. बरोबर आहे. जेवढे विषयाची आवड, ठीक आहे, तेवढा अध्ययन चांगलं. त्याच्यामुळे विषयाची आवड ही आपल्याला अध्ययनास प्रेरणा देते. ठीक आहे, म्हणजे आंतरिक प्रेरणा आहे. त्याच्यानंतर आंतरिक प्रेरणा आणि अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. बरोबर आहे. अभिरुची जर असेल तरच आपल्याला अध्ययनास प्रेरणा मिळते. म्हणजे हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यानंतर प्रोत्साहके हे आंतरिक प्रेरणा आहेत, हे चूक आहे. कारण प्रोत्साहन प्रोत्साहके म्हणजे काय की प्रोत्साहन पर जे बक्षीस देतो ते बाह्य प्रेरणा असतात. लक्षात ठेवा, ते आंतरिक प्रेरणा नाही. त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. अभिरुची म्हणजेच आवड. एखाद्या विषयामध्ये जर अभ्यासाची जर आवड असेल तर आपल्याला ते काय त्याच्यातून आंतरिक प्रेरणा मिळत असते. ठीक आहे, म्हणजे आपले योग्य उत्तर कुठलं राहिलं तर तिसऱ्या क्रमांकाचं आहे. प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा आहेत, हे विधान चूक आहे. ठीक आहे, कारण प्रोत्साहक हे आंतरिक प्रेरणा नाही नसून बाह्य प्रेरणा आहेत. आता 81 प्रश्न बघा, स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य विशिष्ट घटक आहेत त्या संबंधी खाली दिलेल्या विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे, योग्य विधान निवडायचे आपल्याला. प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. ठीक आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो किंवा विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो. आता या ठिकाणी बघा, आपल्याला अगोदर जर आपल्याला उत्तर जर माहित नसेल अशा वेळेस तर काय करायचं, जे आपल्याला चूक वाटत आहे ते पहिलं कट करायचं पाहिजे. अयोग्य जे म्हणजे अयोग्य जे वाक्य वाटते आपल्याला ते चूक म्हणजे त्याला कट करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला योग्य उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचतील. याच्यामध्ये बघा की विशेष घटक सर्व कार्यात व्यक्तीला उपयुक्त असतो, हे विधान स्पष्टपणे चूक आहे. कारण विशेष घटक सर्वच कार्यात आपल्याला उपयुक्त ठरल असे नाही. त्याच्यामुळे हे विधान तर चूकच आहे, म्हणजे हे कट झालं. त्याच्यानंतर क्षमतांना विकासपूरक असा सामान्य घटक असतो, हे विधान सुद्धा चूक आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशेष घटक मोठा असतो. आता प्रत्येकच व्यक्तीमधला विशेष घटक जो मोठा असेलच असे नाही. ठीक आहे, त्यामुळे हे 3 वाक्य तर कटले. म्हणजे योग्य उत्तर काय राहील आपलं पहिल्या क्रमांकाचं, प्रत्येक व्यक्तीमध्ये जो सामान्य घटक असतो तो मोठाच असतो. ठीक आहे. त्यानंतर 82 बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावनावर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता ही विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही जी व्याख्या आहे खालीपैकी कोणत्या मनसशास्त्रज्ञाने केली? आता ही जी व्याख्या आहे आपल्याला बऱ्याच व्याख्या पाठ करायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला योग्य उत्तर निवडता येणार नाही. मग काय करायचं, स्वतःच्या इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व वृत्ती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या बघा, ही आहे पीटर सॉलोव्हेची. ही व्याख्या आहे पीटर सॉलोव्हेची. ठीक आहे. तर त्यानंतर बघा 83 क्रमांकाचा जो क्वेश्चन आहे, लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे जे प्रकार आहेत व त्याची उदाहरणे दिली त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? आता बघा या ठिकाणी लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर उदाहरण बघा, खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. दुसरा आहे, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको असते. ठीक आहे. त्यानंतर आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. ठीक आहे. आता म्हणजे संघर्षाचा प्रकार हवे नको संघर्ष, दुसरा आहे हवे हवे संघर्ष, तिसरा आहे नको नको संघर्ष. याच्यामध्ये बघा आता की खिशात सिनेमापुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही. म्हणजे मित्रांना खिशात सिनेमावरती पैसे आहेत, मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, मित्रांना पार्टी द्यावीची हवी आहे परंतु सिनेमा
पाहण्याची इच्छा सुद्धा सोडवत नाही, म्हणजे सिनेमा सुद्धा पाहायचा आणि मित्रांना सुद्धा पाठी द्यायची, म्हणजे हा काय तर हवे हवे संघर्ष. दोन्ही गोष्टी आपल्याला हवे हवे आहेत. ठीक आहे, पार्टी सुद्धा द्यायची आहे आणि सिनेमा सुद्धा पाहायचा सोडायचा नाही. ठीक आहे, म्हणजे हवे हवे संघर्ष. त्याच्यानंतर परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात पण नापास होणेही नको असते, लक्षात ठेवा. म्हणजे काय तर कष्ट कष्ट सुद्धा नको आणि नापास सुद्धा होणे नको. ठीक आहे, म्हणजे नको नको संघर्ष. ठीक आहे, त्यानंतर आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटते. म्हणजे खायचा आहे परंतु जागा नसल्यामुळे नको आहे, म्हणजे हवे आणि नको संघर्ष. ठीक आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे, म्हणजे रिकामी जागा संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. ठीक आहे, म्हणजे काय, परीक्षेत यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले. ठीक आहे, म्हणजे अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे, हे संरक्षणाचा वापर करणे. तर काय, कृतक समर्थन. ठीक आहे, त्यानंतर 85 बघा, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकांनी सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीपैकी कोणत्या मानसशास्त्राने मानले? लक्षात ठेवा, सामान्यीकरणाची जी उत्पत्ती आहे, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती ही जडची आहे. ठीक आहे, आपल्याला जर एवढं जरी वाक्य माहित असलं तरी आपण यावरून आपण प्रश्नाचं उत्तर शोधू शकतो. हे संपूर्ण व्याख्या माहीत असण्याची आपल्याला गरज नाही किंवा त्याची आवश्यकता सुद्धा नाही. फक्त सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उत्पत्ती कोणाची म्हटलं तरी जडची आहे. ठीक आहे, त्यानंतर शैशवावस्थेत ज्या योगी बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा काय होते, तेव्हा किंवा रिकाम्या जागा क्रिया घडते. आता छानसे बघा की शैशवावस्थेमध्ये ज्यावेळी बालक विचारांचा व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते त्या प्रतिक्रियेला आत्मसातीकरण असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीपैकी कोणते बाब योग्य आहे? आता किशोरावस्थेतील बघा, किशोरावस्थेत बालकाचे वैशिष्ट्य माहित असले पाहिजे. आता किशोरावस्थेतील बालके कोणती बाब योग्य आहे हे शोधायचं आपल्याला. अर्थ समजूनच पाठांतर करतात. आता किशोरावस्थेतील बालके अर्थ समजूनच पाठांतर करतात असं नाही. ठीक आहे, म्हणजे अर्थ माहीत नसला तरी ते त्यांचं पाठांतर चांगलं असते, म्हणजे हे विधान चूक आहे. या वयातील मुलांचे अवधान कक्षा अमर्यादित असते, हे विधान सुद्धा चूक आहे. अवधान कक्षा अमर्यादित असत नाही. नीती अनितीची जाणीव असते, किशोरावस्थेतील मुलांना नीती अनितीची जाणीव नसते, त्यामुळे हे विधान सुद्धा चूक आहे. तर पाठ केलेले सहसा विसरत नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे किशोरावस्थेतील जे बालक आहे त्यांनी एकदा का पाठ केलं तर ते सहसा ते गोष्ट विसरत नाही, म्हणजे आपले योग्य उत्तर आहे पाठ केलेले सहसा विसरत नाही. 88 क्रमांकाचं बघा की मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीपैकी कोणती बाब अयोग्य आहे? आता मंद गतीने अध्ययन करणारे विद्यार्थी, या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते, हे विधान चूक आहे. हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात आणि सर्वसामान्यांच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. ठीक आहे, आता आपल्याला अयोग्य शोधायचं आहे. मंद गतीने अध्ययन करणारे विद्यार्थी मंद बुद्धी असतातच असे नाही, लक्षात ठेवा. म्हणजे हे विधान काय आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 2. ठीक आहे, हे विधान चूक आहे, कारण या ठिकाणी काय म्हटलंय, मंदबुद्धी विद्यार्थी असतात. मंद गतीने अध्ययन करणारे प्रत्येक विद्यार्थी मंदबुद्धी असेलच असे नाही, त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते
त्याला कारणीभूत असणारी वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. ही व्याख्या जी आहे बघा 89वी जी आहे, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन ही जी व्याख्या आहे ती आहे डब्ल्यू आल्पोर्टची. ठीक आहे. त्यानंतर 90व बघा शेवटचा प्रश्न आपला, उकस्त ग्रंथीतून पाजरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीपैकी कोणता परिणाम दिसून येतो. आता ॲड्रेनलिन स्त्रावामुळे काय होते, व्यक्ती तरुण दिसतो. तर ॲड्रेनलिन स्त्रावाचे जर प्रमाण कमी झालं तर काय होईल, व्यक्ती वृद्ध आणि अशक्त दिसेल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.